थंडीची चाहूल लागताच वेड्या तरुणाईला आपोआपच भटकंतीचे वेध लागतात. मग पुन्हा एकदा चायनीजच्या गाडीवर काही उत्साही मंडळी जमतात. बऱ्याच वादविवादानंतर एकमत होऊन एकदाची तारीख ठरते. बहुधा तो शनिवारच असतो. मग बजेट ठरतं, गाडी कुठली करायची, पेट्रोल कितीचं भरायचं, खायला काय न्यायचं, दुसऱ्या दिवशी किती वाजेपर्यंत परतायचं. या सगळ्या गोष्टींवर तावातावाने चर्चा चालू असताना सूप भुरकत अचानक कुणीतरी मध्येच चरकतो. अरे पण कुठे जायचं हे तरी ठरवा आधी. मग अचानक बाकीचे सगळे गहन प्रश्न आपोआपच चिकन लॉलीपॉपच्या हड्डीसारखे बाजूला पडून कुठे जायचं हा एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो. प्रत्येकजण कुठले ना कुठले नाव सुचवतो आणि बाकीचे त्या जागेला नाव ठेवण्याचे काम करतात. अखेर बरीच चर्चा केल्यावर फ्राईड राईस संपता संपता एक ठिकाण पक्के होते आणि त्या रात्रीनंतर तो ठरवलेला शनिवार येईपर्यंत मागे उरते ती फक्त प्रचंड उत्सुकता आणि उत्साह. एकदाचे आम्ही गाडीत बसलो आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर होताच आमचा प्रवास सुरू झाला. पुन्हा एकदा गाडी मंगेशच चालवत होता. त्याच्या शेजारी किरण, मध्ये मी, राजेश आणि विजय आणि आमच्या मागे लिंबाजी, विशाल, योगेश आणि सचिन बसले होते. गाडी जेमतेम 100 मीटरही पुढे गेली नसेल इतक्यात सचिनची पहिली तक्रार आली. नेहमी नेहमी आम्हीच का मागे बसायचं? मला पुढे बसायचं आहे, विंडो सीटवर. मागे अजिबात हवा लागत नाही. राहू दे सचिन, तुला माहिती आहे ना त्यांना केव्हाही गाडी लागू शकते ती. गाडीत घाण होण्यापेक्षा त्यांनी खिडकीजवळच बसलेलं बरं, योगेश म्हणाला. काय फालतू सवयी आहेत रे तुमच्या, जमत नाही तर येता कशाला रोड ट्रिपला तुम्ही? सचिन पुन्हा कुरकुरला. ये पुढे बस, ये, मी मागे जातो. पण इमर्जन्सी आली ना तर माझ्या पुढे तूच असशील, लक्षात ठेव. तोंड दाबून बसलेल्या विजयने अखेर मौन सोडले. बस पुढेच. ये मंगेश, AC वाढव यार. सचिनने पुढची ऑर्डर सोडली. आज वेळेवर निघालोय आपण. सॅटर्डे नाईट आहे म्हणून थोडा ट्रॅफिक आहे, पण एकदा शहराबाहेर पडलो की सुसाट जाऊ. मग बघ कसा गारगार वारा अंगाला झोंबतोय ते, किरण म्हणाला. विशाल, साले चिटकू नकोस, आधीच मरणाचं उकळतंय. थोडा गॅप ठेव मध्ये, गॅप. मंगेश यार, तू गाडीत AC लावलायस की हीटर? सचिनने दुसरी तक्रार केली. चेतन, तू एक काम कर, आता एक मस्तपैकी हॉरर स्टोरी सांगायला सुरुवात कर. तेव्हाच हा सचिन नावाचा कुरकुरणारा रेडिओ शांत बसेल आणि प्रवास सुखाचा होईल, राजेशने सुचवले. आहे माझ्याकडे एक फक्कड गोष्ट, खरीखुरी अविश्वसनीय घटनाच म्हणा हवं तर, पण ती मी सर्वात शेवटी सांगणार. यावेळी थोडं वेगळं करूया. प्रत्येकानेच त्याच्यासोबत घडलेला किंवा ऐकलेला किस्सा सांगायचा, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि आपला प्रवासही थरारक होईल. मी म्हटलं. चांगली आयडिया आहे ही, पण पहिली मी सांगणार गोष्ट, सचिन म्हणाला. ठीक आहे, तसंही पहिला डाव भूताचाच असतो. बोल बाब्या बोल, विशालने त्याला चिडवत म्हटलं. भंकस नको यार, माझी गोष्ट ऐकाल तर नटबोल्ट टाईट होतील सर्वांचे. ठीक आहे, आता जास्त पकवू नकोस, लवकर बोल. ऐका तर मग. तुम्हाला खोटं वाटेल म्हणून कधीच सांगितला नाही मी हा किस्सा, पण खरंच असं घडलंय. आजही आठवलं की अंगावर काटा उठतो. माझ्या पहिल्या नोकरीची गोष्ट आहे ही. नुकतीच लास्ट इयरची परीक्षा दिली होती. रिझल्टला वेळ होता, तोपर्यंत बसून काय करायचं म्हणून धरली कुरिअरची नोकरी. सकाळी 10 ते संध्याकाळी 8. त्यांचं ऑफिसही जवळच होतं. एक एरिया ठरवून लेटर्स, पार्सल दिली जायची. मला बांद्रा ते बोरवली कुठेही पाठवायचे. कधी ट्रेनने तर कधी बसने जायचो. प्रवास खर्चही मिळायचा. थोडं अंतर असलं की चालतच जायचो. बसचे पैसे वाचायचे, हात खर्च सुटायचा. जोपर्यंत चांगला जॉब मिळत नाही तोपर्यंत हे काम करायला काही हरकत नव्हती. महिनाभर माझं मस्त चाललं होतं. मग एक दिवस सर्व लेटर्स लवकर डिलिव्हर करून 6 वाजताच ऑफिसला पोचलो, तर एक मोठं पार्सल घेऊन साहेब स्वागताला हजर. म्हणाला, अर्जंट डिलिव्हरी आहे, आरे कॉलनीमध्ये नेऊन या पत्त्यावर पोचव. आजच्या दिवसाचा पगार डबल देतो. तसा माझा त्या दिवशी लवकर घरी जाऊन मॅच बघायचा मूड होता, पण 300 ऐवजी 600 मिळतात तर कोण नाही म्हणेल. जेमतेम तासाभराचं काम, शिवाय तो शनिवार होता म्हणजे दुसऱ्या दिवशी आरामच. मी हसत हसत ऑर्डर स्वीकारली.
बॉसने आठवड्याचा पगारही दिला, प्रवास खर्च दिला. पाकीट जाडजूड झालं म्हणून खुशीतही भर पडली. संध्याकाळच्या ट्रेनच्या तुडुंब गर्दीत मी त्या पार्सल सकट चेपून जाऊ नये म्हणून बसनेच जायचं ठरवलं. ट्रॅफिकची वेळ होती. बस दुप्पट वेळ घेईल ठाऊक होतं, पण पार्सल नीट न्यायचं, मग करणार काय? सुदैवाने 15 मिनिटातच बस आली. गर्दी होती तरी कशीबशी बसायला जागा मिळालीच. कंडक्टरने तिकीट फाडलं. मी स्टॉप आला की सांगा म्हटलं. वेळ आहे अजून, शेवटचा स्टॉप आहे तुमचा, कंडक्टर मोठ्या आवाजात म्हणाला. आता इतका वेळ काय करायचं? त्यावेळी मोबाईलही नव्हता. इनकमिंगलाही पैसे पडायचे तेव्हा. मग मोबाईल कुठून परवडणार? मग पार्सल मांडीवर ठेवलं आणि त्याच्यावरच डोकं ठेवून सरळ ताणून दिली. बसमधला गोंधळ, लेडीज सीटवरून होणारे वाद आणि बाहेरच्या ट्रॅफिकचा कर्कश आवाज असूनही छान डुलकी लागली. उठलो तेव्हा अंधार पडला होता. घड्याळात पाहिलं तर 8 वाजले होते. बसमध्ये आता जेमतेम 4 प्रवासी उरलेले. कंडक्टरही पहिल्या सीटवर बसून डुलक्या घेत होता. आरे कॉलनीच्या सुनसान आणि अंधाऱ्या रस्त्यावरून बस सुसाट धावत होती. आसपास मनुष्यवस्ती नसल्याने रस्त्यावर माणसेही तुरळकच होती. आज घरी पोचायला जाम उशीर होणार असं मी गृहीतच धरलं होतं. बसून बसून वैताग यायला लागला. पायाला मुंग्या येऊ लागल्या म्हणून मी पार्सल शेजारी ठेवून दिलं. पुढच्या स्टॉपवर इतर 2 प्रवासीही उतरले. आता बसमध्ये मी, माझ्या पुढच्या 2 सीट सोडून बसलेला एक प्रवासी आणि पहिल्या सीटवर झोपलेला कंडक्टर, इतकेच उरलो. अर्थात ड्रायव्हरही होताच, पण त्याला मागे काय चाललंय याच्याशी काय देणं घेणं असणार. एकाएकी बसमधले दिवे उघडबंद होऊ लागले. विचित्र करकर आवाज येऊ लागला. काहीतरी बॅटरीचा प्रॉब्लेम असावा म्हणून मी दुर्लक्ष केलं. मग 2-1 मिनिटातच पुन्हा सर्व ठीक झालं. मी सहजच बाजूला नजर टाकली आणि उडालोच. तो पुढे बसलेला मनुष्य माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसला होता आणि रोखून माझ्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. मी घाबरलो. शेजारचं पार्सल उचलून खिडकीच्या बाजूला ठेवलं आणि मोठ्या प्रयत्नाने नजर दुसरीकडे वळवली. तरीही तिरक्या डोळ्याने जेव्हा जेव्हा त्याच्याकडे पाहायचो तो तसाच घुम्यासारखा माझ्याकडे टक लावून बसलेला दिसायचा. मला आता भीती वाटू लागली. महागडं वाटणारं पार्सल, खिशात आठवड्याचा पगार आणि निर्जन रस्त्यावरून धावणाऱ्या बसमध्ये एक संशयास्पद माणूस माझ्याकडेच रोखून पाहतोय. ट्रेनमध्ये गर्दीत चिरडून चेंदामेंदा झाला तरी चालेल, पण संध्याकाळनंतर बसने प्रवास नको असं वाटू लागलं. पण ते पुढचं पुढे, आताचं काय? कधी एकदा स्टॉप येतो असं वाटू लागलं. बॉसला ही डिलिव्हरी अशी आडवाटेची आहे हे नक्कीच ठाऊक असणार. उगाच नाही तो डबल पैसे द्यायला तयार झाला. साला आपलंच चुकलं. पुन्हा अशी लास्ट ऑर्डर उचलायचीच नाही. असे काही बाही विचार मनात येत असतानाच पुन्हा एकदा दिवे उघडझाप करू लागले. मी पार्सल मांडीवर घेतलं, दोन्ही हात त्याच्यावर ठेवले आणि डोळे गच्च मिटून मारुतीरायाचा जप करू लागलो. पुन्हा उघडले तेव्हा दिवे परत आले होते आणि शेजारच्या सीटवर तो मनुष्यही नव्हता. अचानक तो कुठे नाहीसा झाला म्हणून मी सीटवरून उठून इथे तिथे पाहू लागलो. तर ते महाशय चक्क माझ्या बरोबर मागेच बसलेले, तशीच जळजळीत नजर माझ्यावर रोखून. त्याच्या अंगावर खेकसावं, काय पाहतोस बे असंही वाटलं. पण तेव्हा अवघ्या 21 वर्षांचा होतो मी. तितकं धाडस झालं नाही. शिवाय तो मनुष्यही अंगापिंडाने मजबूत होता. माझ्यावर भारी पडला असता. क्षणाक्षणाला माझी चिंता वाढत होती. खिशातले पैसे, पार्सल आणि मी स्वतः सुरक्षित ठिकाणी कधी पोचतो असं झालं होतं. मनातील चलबिचल वाढत चालली होती. 1-2 स्टॉपवर बस थांबली, पण कुणीच चढलं नाही आणि उतरलंही नाही. कदाचित तो मनुष्यही शेवटच्याच स्टॉपवर उतरणार असावा. एवढ्यात पुन्हा एकदा दिव्यांना उघडबंद होण्याची हुक्की आली. मी ते पार्सल कवटाळूनच बसलो आणि एकाएकी दिवे पूर्णच केले. मीही डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्या वेळाने उघडले तेव्हा पूर्ण बसमध्ये एक रोगट पिवळा प्रकाश पसरला होता. तो मनुष्यही कुठेच दिसत नव्हता. अजून तो पाठीच बसलाय की काय? मी वळणार इतक्यात खांद्याला कुणाचा तरी स्पर्श झाला. तो विचित्र मनुष्य चक्क माझ्या शेजारी येऊन बसला होता. मी दचकून मागे झालो.
इतक्यात आपला भयंकर चेहरा माझ्या पुढे आणत तो जवळपास धमकावतच म्हणाला, हे पार्सल आज रात्री 12च्या आत पोचलं पाहिजे. आता तो माझा गळा चावळतो की काय असं वाटून मी डोळे मिटून घेतले आणि जोराने किंचाळलो. अचानक एक जाडजूड हात खांद्यावर पडला. ए काय झालं? कशाला ओरडतोस उगाच? मी डोळे उघडून पाहिलं. कंडक्टर माझ्या अंगावर खेकसत होता. इथे बसलेला तो माणूस कुठं आहे? तो माझ्या अंगावर आला होता. मी थरथरत म्हटलं. कुठे कोण बसलेलं? तू एकटाच उरलायस बसमध्ये? कुठनं येतात काय ठाऊक. आईला एकट्या पॅसेंजरसाठी बस लास्ट स्टॉपपर्यंत घेऊन जायची आणि हे झोपतात चांगले ताणून. कंडक्टर कुरकुरत आपल्या सीटवर निघून गेला. मी उभं राहून बसचा कोपरा तपासला. तो भयंकर माणूस आता कुठेच नव्हता. अंधार असतानाच त्याने चालत्या बसमधून उडी घेतली की काय? मी पटकन पाकिटाला हात लावला. ते व्यवस्थित होतं. पार्सलही माझ्याच सीटवर होतं. मग त्या विचित्र इस्माला नक्की काय हवं होतं? त्यानंतर 5च मिनिटात शेवटचा स्टॉप आला. मी उतरलो. त्या भागात आजही दिवे कमीच असतात, तर त्यावेळी विचारूच नका. अंधाऱ्या कोपऱ्यांना टाळत मी उजेडातूनच चाललो होतो. रस्त्यावर एखाद दुसरा मनुष्य, तुरळक रिक्षा धावत होत्या. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांची गर्दी, पथदिव्यांच्या मरतुकड्या उजेडात रस्त्यावर पडणाऱ्या त्यांच्या भयप्रद सावल्या आणि रातकिड्यांची कर्णकटू किरकिर. कुठे या लफड्यात पडलो असे वाटू लागले. रस्त्यांच्या पाट्या आणि वृक्षांच्या गर्दीत हरवलेल्या बंगल्यांची नावे वाचून कसाबसा दिलेल्या पत्त्यावर पोचलो. लॉनमध्ये एकच दिवा असलेला तो एक जुनाट बंगला होता. मी फाटक उघडून आत गेलो. दारावरची बेल वाजवली. बऱ्याच वेळाने दार उघडलं. एक मध्यमवयीन बाई बाहेर आल्या. मी पार्सल आणि सहीसाठी पेपर पुढे केला. ते पार्सल पाहताच त्या बाई उद्गारल्या, अगं बाई, सोनू कोणीतरी गिफ्ट पाठवलं वाटतं तुझ्या बड्डेसाठी. हे ऐकताच आतून एक 4-5 वर्षांची चिमुरडी धावतच बाहेर आली आणि ते पार्सल कसंबसं सांभाळत आत घेऊन गेली. मग सहीसाठी बाईंना पेन दिला, पण पेपरवर काहीतरी वाचताच त्या थबकल्या. त्यांच्या डोळ्यांच्या कोपरांमध्ये किंचित पाणीही आल्यासारखं वाटलं. त्यांनी अचानक उसळून मला विचारलं, काय थट्टा आहे ही? कोणी पाठवले ते पार्सल? मी गोंधळलो. पेपरवरचं पाठवणाऱ्याचं नाव वाचून म्हणालो, त्यांनीच पाठवलं असणार. ते कसे पाठवतील? ते सोनूचे बाबा होते आणि त्यांना देवाघरी जाऊन आज महिना झालाय. मला एकदम धक्काच बसला. त्या बाईही एकदम रडू लागल्या. आता इथून गुपचूप निघणंच श्रेयस्कर आहे हे ओळखून मी निघालो. पण अचानक काही आठवून मागे वळलो आणि त्या बाईंना विचारलं, बाई तुमची हरकत नसेल तर त्यांचा मृत्यू कसा झाला ते सांगाल काय? अशीच रात्र होती. कामावरून उशिरा परतत असताना एका बसने उडवले त्यांना आणि बाईंना हुंदका अनावर झाला. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. बंगल्याबाहेर पडून मी थेट स्टेशनपर्यंत रिक्षाच केली आणि मग लोकलच्या सुरक्षित गर्दीत हरवून घरी परतलो. महिनाभराने ती कुरिअरची नोकरीही सोडून दिली. आजही कधी रात्रीचं बाहेर गेलो की शक्यतो बसने प्रवास टाळतो मी. त्या रात्रीची आठवण झाली की काळीच चरकते अजूनही. सचिनची गोष्ट संपली. गाडीतले सगळेच्या सगळे चिडीचूप झाले होते. आम्ही पनवेल मागे टाकलं होतं. रात्रीचे 10 वाजून गेले असतील. इतक्यात समोरून एक बस आली, पण आमच्यापैकी कोणीही त्या बसकडे पाहिलं नाही. पहिल्याच गोष्टीने आमचा जीव घाबरला होता. तरीही त्या भयाण शांततेला छेद देण्यासाठी मी कसंबसं विचारलंच, आता पुढची गोष्ट कोण सांगणार?
आता पुढची गोष्ट कोण सांगणार? मी शांततेला छेद देत विचारलं. मी सांगू का? मागच्या सीटवरून विशाल पुटपुटला. हो, पण जरा मोठ्याने बोला, मला इथपर्यंत काही ऐकू येत नाही. मंगेश वरच्या मिररमध्ये पाहत म्हणाला. तू कसली गोष्ट ऐकतोयस? समोर लक्ष दे, समोर, नाहीतर लोक उद्या आपल्याच प्रवासाची गोष्ट सांगतील. ए गप, काहीही अभद्र बडबडू नकोस. तो काही कानांनी गाडी चालवत नाही, त्यालाही गोष्ट ऐकण्याचा अधिकार आहे. किरणने मंगेशची बाजू घेतली. मी गोष्ट सांगायची की नाही? नेहमी माझी पाळी असली की तुम्ही असंच काहीतरी बडबडत बसता. त्यापेक्षा मला परत घरी सोडा. घरी सोडा? काय घरी सोडा? आता पुन्हा तेच रडगाणं लावू नकोस. सांग एकदाची काय ती तुझी गोष्ट. पण मी चॅलेंज देतो, माझ्या गोष्टीपेक्षा ती भयंकर नक्कीच नसणार, सचिन म्हणाला. आधी त्याला सांगू तर दे, मग ठरव. लिंबाजी वैतागला. सचिन गप्प बसला आणि विशालने सुरुवात केली. थंडीचे दिवस होते. अचानक काहीतरी महत्त्वाचं काम निघालं म्हणून गावी जायचं ठरलं. तसा मी नेहमी एसटीनेच जातो, पण त्यावेळी ट्रेनने जाऊया असं ठरवलं. वेळेच्या आधी स्टेशनवर पोचलो. तिकीट काढलं. सुट्टीचा हंगाम नसल्याने ट्रेनमध्ये फारशी गर्दीही नव्हती. चक्क बसायला जागा मिळाली. आणखी काय हवं? सामान सीट खाली ढकलून मस्त पेंगू लागलो. पण हे विसरलो की एस टीमध्ये कंडक्टर ओरडतो तसा ट्रेनच्या डब्यात कोणी अमुक आलं तमुक आलं, चला उतरा पटपट, असं ओरडत नाही. खिडकीतून गार वारा येऊन अंगाला झोंबत होता. त्या नादात मी जरा जास्तच झोपलो. उठलो तेव्हा डोळे चोळत समोरच्या माणसाला विचारलं, काका कोणतं स्टेशन येत आहे हो? बनसाड, काका म्हणाले. पण हे ऐकताच मी 3 ताड उडालो. छे, ह्या झोपेने घोळ केला. मला पेणसरला उतरायचं होतं, मी एवढंसं तोंड करून म्हटलं. मग बनसाडला उतरा की, तिथं अख्खी रात रिक्षा असत्यात. रिक्षावाला डबल भाडं मारल, पण तुम्हाला एका तासात तुमच्या गावी नेऊन सोडल, काकांनी सल्ला दिला. दुसरा काही पर्यायच नव्हता. ट्रेन स्लो होताच मी माझं सामान उचललं आणि खाली उतरलो आणि बुचकळ्यातच पडलो. कारण हे फक्त नावापुरतं स्टेशन होतं. ट्रेनच्या खिडक्यांमधून बाहेर पडत होता तेवढाच काय तो प्रकाश तिथे होता. बाकी प्लॅटफॉर्मचा डावा उजवा शेवट अंधारातच हरवलेला. शेड नव्हती, पाणपोई, बाथरूम असलं काहीच नव्हतं. प्लॅटफॉर्मवरच काही झुडपंही उगवली होती. नक्की कुठे जावं या गहन प्रश्नात हरवलो. एकाएकी गाडी चालू लागली. पुन्हा एकदा गाडीत जाऊन बसावं का, असाही प्रश्न मनात आला. पण जाणार कुठे? त्याही पुढच्या स्टेशनला की अगदी शेवटच्या स्टेशनपर्यंत? गाडीत बसलो की गावापासून दूर दूर जातच राहणार आणि मग परत यायला आणखी अर्धा दिवस तरी लागणार. तेव्हा इथेच कुठेतरी बाहेर पडून रिक्षावाला शोधू, असा सारासार विचार करून मी पुन्हा त्या ट्रेनमध्येच चढलो नाही. पण त्यानंतर जे काही भयानक घडलं ते आठवलं की पुन्हा गाडीत जाऊन बसण्याचा शहाणपणा न सुचल्याबद्दल मला आजही स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावीशी वाटते. प्लॅटफॉर्म संपताच ट्रेनने वेग पकडला आणि लवकरच दिसेनाशी झाली. दूर जाणारा तिचा आवाजही विरत गेला आणि इथे काळोखाशिवाय इतर काहीही दिसत नसलेल्या प्लॅटफॉर्मवर मी एकटाच उरलो. जवळच रिक्षा मिळेल असे ते ट्रेनमधले काका म्हणाले होते, पण इथे तर चिटपाखरूही नव्हतं. प्लॅटफॉर्मची दोन्ही टोकं चक्क दाट झाडीत जाऊन संपत होती. मागेही झाडीच आणि मग डोंगर. पुढे ट्रेनचे 2 रूळ आणि नंतर पुन्हा डोंगर, मग झाडी. प्लॅटफॉर्मवरून खाली उतरायचं तरी कसं? ना कुठला जिना ना पूल. एकतर त्या काकांनी माझी थट्टा केली असावी, नाहीतर त्यांचाही अंदाज चुकून मी कुठल्या तरी भलत्याच स्टेशनवर उतरलोय. एवढ्यात डोंगरामागच्या रानातून एक पुसटशी कोल्हे कोई ऐकू आली. आणि अंगावर काटाच उठला. आता थंडीही वाढू लागली होती. मी घड्याळात पाहिलं. 2 वाजले होते. प्लॅटफॉर्मची उजवी बाजू शेवटपर्यंत जाऊन पाहिली, पण अंधारात हरवलेली झाडी सोडून तिथे काहीच नव्हतं. मी बॅग पाठीवर घेऊन आता डाव्या टोकाच्या दिशेने चालू लागलो. अर्धा प्लॅटफॉर्म पार केल्यावर टोकाजवळ एक शेकोटी पेटलेली दिसली. पायात जोर आला. लगबगीने चालत जवळ पोचल्यावर त्या शेकोटीची ऊब घेणारा एक पिकलेला म्हाताराही दिसला. काय पाहुणं, कुठं हरवलात?
तो म्हातारा मिश्किल हसत म्हणाला. रिक्षा कुठून पकडायची हो बाबा? मी विचारलं. रिक्षा या वक्ताला आणि हिथं? तो खो खो हसूच लागला. कुणीतरी टोपी घातलेली दिसती बघा तुम्हाला. दिवसाला फक्त 2 ट्रेन थांबत्यात इथं. ते पण ट्रेनवाल्याला घाईची लागली असेल तर, नाहीतर पासिंग असेल तर. एखाद दुसरा पॅसेंजर उतरतो, कधी कधी तर तो बी नाही. मग त्यांच्यासाठी कोण बांधल व रिक्षा स्टँड? इथं तर जवळचं गाव बी 10 मैलांवर आहे. डांबरी रस्त्यावर पोचायला बी 2 मैल रान तुडवत जावं लागतंय बघा. म्हणून गावातलं कुणी येतच नाही इथं. म्हाताऱ्यानं प्लॅटफॉर्मची हिस्ट्रीच सांगितली. मला पेणसरला जायचं आहे, मी काय करू आता? मी निराश होत विचारलं. फाट व्हायची वाट बघा आणि मग 10 मैल चालत गावात पोचा. नाहीतर काय. एक दुसरा शॉर्टकट बी आहे बघा जमला तर. बोला. तुमची गाडी आत्ता ज्या दिशेला गेली ना, त्या रुलावरनं 2 मैल चाला. पुढं बोगदा लागल. जास्त मोठा नाही तो, मैलभरच आहे. तो पार केला की मग डेमणी गाव येत आहे. डेमणीतनं तुम्हाला सकाळची पहिली एस टी मिळेल, ती पेंडसरला नेईल. म्हणजे एवढ्या रात्री मी पहिला रान तुडवत तो बोगदा गाठायचा आणि मग भर रात्री भर अंधारातून तो एकट्याने पार करायचा असं म्हणता? मी चिडून विचारलं. मग तेत काय? म्हाताऱ्याने दात कोरीत म्हटलं. संतापावरत कसाबसा मी शेकोटीची ऊब घेत बसलो. आता पहाट झाल्यावरच काहीतरी करता येईल. त्या अनोळखी म्हाताऱ्यासोबत शेकोटीची ऊब घेत उरलेली रात्र काढण्यासाठी मी मनाची तयारी करू लागलो. रात्र वाढत गेली तशी शेकोटीची धगही कमी होत गेली. म्हातारा बाबा आता पेंगत होता. मीही जाडजूड स्वेटर घट्ट लपेटून बसलो होतो. डोळे जड वाटू लागले. आता इथेच पाय ताणून कलंडणार इतक्यात खूप दूरवरून ट्रेनच्या शिटीचा आवाज ऐकू आल्यासारखा वाटला. छे, भास असेल. मी डोळेच उघडले नाहीत, पण काही क्षणात पुन्हा तसाच आवाज ऐकू आला. आता अगदी स्पष्ट. मी खाडकन डोळे उघडले, उभा राहिलो आणि प्लॅटफॉर्मच्या कडेला धावत गेलो. डाव्या बाजूने एक रेल्वे अगदी मंद मंद गतीने पुढे सरकत असावी. तिचे प्रखर दिवे दिसत होते. ती नुकतीच बोगद्यातून बाहेर पडली. तिचा वेग फारच कमी होता आणि तिला वाफेचं इंजिन असावं असं वाटत होतं. काही का असेना, परत जाणारी ती गाडी मला पुन्हा मागच्या स्टेशनवर नक्की सोडेल अशी आशा वाटू लागली. म्हातारबाबा अजूनही झोपेतच होता. पहाटेशिवाय कुठलीच गाडी येणार नाही असं त्याने म्हटलं होतं, पण त्यांचा अंदाज चुकला. मी जवळ जाऊन त्यांना हलवलं. ओ बाबा, उठा, गाडी येते गाडी. तुम्हीही येणार की इथेच थांबताय? म्हाताऱ्याने दूर अंधारात अगदी एका लुकलुकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या गाडीच्या दिव्याकडे टक लावून पाहिलं आणि मग चुकचुकत म्हणाला, या वक्ताला लवकर आली. पण ही तुमची गाडी नाही. हिच्यात चढायचं धाडस करू नका, जीवावर बेतल. परतीच्या प्रवासाला निघालेल्या एका रेल्वेत जाऊन बसणं जीवावर कसं काय बेतू शकतं? मला कळेना. म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष करून मी सामान आवरायला घेतलं. तसं तो हात जोडून विनवणी करू लागला. लेका, माझं ऐक, नसतं धाडस करू नको. फार फार तर काय होईल, तुला तुझ्या गावी पोचायला एका दिवसाचा येळ आणखी लागल, पण शीर सलामत तो पगडी 50. मला तर आता त्या म्हाताऱ्याचाच संशय येऊ लागला. या निर्जन प्लॅटफॉर्मवर भर झोपेत असताना काही दगाफटका करून माझे सामान लांबवायचा तर याचा विचार नाही तर उगाच अपरात्री येऊन या ओसाडवाडी स्टेशनवर कोणी का थांबेल? आता तर माझा गाडीत बसण्याचा पक्का निर्धार झाला. एव्हाना ती गाडी प्लॅटफॉर्मपर्यंत पोचली होती. तिचं इंजिन वाफेचं होतं. ती जुन्या चित्रातल्यासारखी वाटत होती. कुठल्या तरी येऊ घातलेल्या स्पेशल ट्रेनचं हे प्रायोगिक मॉडेल असावं असं वाटत होतं. धूर सोडत ती स्टेशनवर आली. तिचा वेग मंद मंद होऊ लागला. आतमध्ये तुरळक प्रवासीही दिसत होते. तेही विचित्र नजरेने या एकाकी भयाण प्लॅटफॉर्मकडेच पाहत होते. मी बॅगा उचलल्या आणि डब्यात पाऊल टाकणार इतक्यात त्या म्हाताऱ्याने माझे पायच धरले. नको रे जाऊस, माझं ऐक, ही गाडी बराबर नाही. त्याला झटकून मी आत चढलो. एका सीटवर जाऊन बसलो.
आतली माणसं कुतूहलाने माझ्याकडेच पाहत होती. त्यांचे कपडे स्वच्छ असले तरी जुन्या पद्धतीचे वाटत होते. गाडीचा अंतर्भागही वेगळाच लाकडी होता. इतक्यात शिटी वाजली. एक झटका देऊन गाडी चालू लागली. मी डोळे मिटले आणि एकाएकी चेतनने सांगितलेली द घोस्ट ट्रेनची गोष्ट आठवली. शाळेला आपण त्यात झॅनिटी एक्सप्रेसमध्ये तर जाऊन बसलो नाही. जगाच्या कुठल्याही भागात कधीही अवतीर्ण होणारी ती शापित ट्रेन हीच तर नाही. खाडकन डोळे उघडले. ट्रेनने अजून वेग धरला नव्हता. सामान उचलून चालत्या गाडीतून उडी टाकली. प्लॅटफॉर्मवर आपटलो. ढोपरं फुटली. कसाबसा उभा राहून त्या विचित्र गाडीकडे पाहत राहिलो. आतले दिवे आता विचित्र प्रकाशाने झगमगू लागले होते आणि सर्वच्या सर्व प्रवासी जिवंत शवांप्रमाणे खिडक्या दारांजवळ येऊन माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होते. हे दृश्य पाहून तर अंगावर काटाच आला. थोडं पुढे जाऊन त्या ट्रेनने एकाएकी पेट घेतला. किंकाळ्या आरडाओरड्याने आसमंत भरून गेला. थंडीलाही कापरं फुटलं असावं आणि एकाएकी धोक्यात विरून जावं तशी ती पूर्णच्या पूर्ण ट्रेनच गायब झाली. ते स्वप्न किंवा भास नव्हता, कारण इंजिनातून बाहेर पडणाऱ्या धुराची रेघ अजूनही गोठलेल्या वाऱ्यावर उमटलेली दिसत होती आणि जळक्या कोळशाचा गंधही प्लॅटफॉर्मवर पसरला होता. हे आकृत पाहून मी तिथेच जसाच्या तसा थिजलेला उभा राहिलो. एवढ्यात तो विक्षिप्त म्हातारा माझ्याजवळ आला. बरं झालं एलेवर बाहेर पडलास. तुम्हाला ठाऊक होतं हे सगळं? मी विचारलं. हं, पण ती काय रोज रोज येत नाही. वर्षातून एकदा थंडीच्या दिवसात अचानक प्रगट होते. आज तो दिस होता. या वक्ताला पहिल्यांदाच तिला एक बी पॅसेंजर मिळाला नाही. म्हणजे लोक चढतात या गाडीत? पण कुठनं येते ही गाडी? मग पुढे लोकांचं काय होतं? मी एकामागून एक प्रश्न विचारले. जुनी गोष्ट आहे बघ. आमच्या भागातनं रेल्वे लाईन टाकायचं काम सरकारनं काढलं. गावातलीच लोक कामावर होती. 1-2 साल काम चाललं. झाडं तोडली, भुई सपाट केली, डोंगर फोडून भोगदा बी केला आणि एक दिवस कलकत्त्यावरनं इंजिन मागवलं. पुढं इंजिन, मागं 2 डबं. मोटरमन आणि 1-2 पॅसेंजर असे पहिल्यांदाच लाईनीची चेकिंग करायला गाडी घेऊन निघालं. पण गँगमननं काम बरोबर केलेलं नव्हतं. पुढं रुळावर एवढा मोठा धोंडा पडलेला. इंजिन डिरेल झालं. गाडी बोगद्याला घासून गेली आणि पेट घेतला. तिघांसकट जळून खाक झाली. तेव्हापासनं हर साल या वक्ताला ती गाडी येते आहे. लोक नेहमीची गाडी समजून चढतात आणि गाडीच्या मुर्दा पॅसेंजरात भर पडत राहते. हे सगळं तुम्हाला कसं ठाऊक? मी शंका घेतली. यावर तो म्हातारा अपराधीपणे हसला. तो कामचुकार गँगमन मीच आहे. ती गाडी मला पण बोलावती, पण मी तिच्यात पाय ठेवीत नाही आणि दुसऱ्याला बी ठेवू देत नाही. पण सगळीच लोक शाणी नसतात. जी लोक नाही ऐकत आता ती त्या गाडीत बसलीत. ना धड जित्ती ना मुर्दा. ही कहाणी ऐकून तर माझी झोपच उडाली. उजाडेपर्यंत कसाबसा शेकोटीजवळ बसलो आणि दिसू लागताच बॅग घेऊन वस्तीच्या दिशेने निघालो. तिथून एसटी पकडून एकदाचा माझ्या गावी पोचलो. तेव्हापासून कानाला खडा लावलाय. माहीत नसलेल्या गाडीत चढायचं नाही आणि अनोळखी ठिकाणी उतरायचंही नाही. विशालची गोष्ट संपली. त्याने ती नक्कीच थोडी मीठ मसाला लावून सांगितलेली असली तरी परिणामकारक होती. पुन्हा गाडीत सर्वांची बोलती बंद झाली. एकाएकी मंगेशने ब्रेक मारला. गाडी थांबली. काय झालं हे कोणालाच कळेना. विशालची गोष्ट संपली. त्याने ती नक्कीच थोडी मीठ मसाला लावून सांगितलेली असली तरी परिणामकारक होती. पुन्हा गाडीत सर्वांची बोलती बंद झाली. एकाएकी मंगेशने ब्रेक मारला. गाडी थांबली. काय झालं हे कोणालाच कळेना.
काय झालं रे, गाडी का थांबवलीस? किरणने विचारलं. मी जरा जाऊन येतो, मंगेशने करंगळी दाखवत म्हटलं. इतका घाबरलास? विशालने हसत विचारलं. पण एक एक करत नंतर सचिन सोडून सगळेच निसर्गाच्या हाकेला ओढ यायला त्या भररात्री दुतर्फा घनदाट जंगल असलेल्या एकाकी रस्त्यावर उतरले. 5च मिनिटात हा सामूहिक कार्यक्रम आवरून सगळे पुन्हा गाडीजवळ आलो आणि पाहतो तर काय, सचिनने किरणची ड्रायव्हर शेजारची सीट हडप केली होती. आता किरणला इतर तिघांसोबत अगदी शेवटच्या सीटवर जाऊन दाटीवाटीने बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. पुन्हा गाडी चालू लागली. आता माझा नंबर, करू का सुरुवात? विजयने म्हटले. माझ्या आजोबांसोबत घडलेला हा खराखुरा प्रसंग आहे. 1 मिनिट थांब, मध्येच सचिनने त्याला अडवले. मंगेश, जरा गाडी बाजूला घे, मलाही हलकं व्हायचंय. अरे 5 मिनिटांआधी तर थांबवली ना गाडी, तेव्हा का जाऊन आला नाहीस? लिंबाजीने त्रासिक स्वरात विचारले. तेव्हा नव्हतं जायचं, आता घाई आहे, सचिन म्हणाला. तेव्हा का जाशील? दुसऱ्यांची सीट हडप करायची असते ना तुला, किरणने मागून सूड उगवला. आता गाडीत गोंधळ नको, मोजून 2 मिनिटं गाडी थांबवेन मी, त्यापेक्षा जास्त वेळ गेला तर आम्ही पुढे जाऊ, मग ये चालत, मंगेशने दरडावले आणि गाडी बाजूला लावली. रस्त्याच्या या भागात कुठलेच दिवे नव्हते. झाडे मोठमोठी आणि प्रचंड असल्याने चंद्रप्रकाश अडवला गेला होता. गाडीतून उतरून सचिन त्या अंधारात गायब झाला. नेहमी नेहमी हा असा चाळेबाजी करतो, एकदा याला धडा शिकवलाच पाहिजे, विशाल रागाने गुरगुरला. गाडी जरा पुढे नेऊन थांबवूया का? चांगली तंत्रेल त्याची, येईल मागून धावत, मंगेशने सुचवले आणि क्षणार्धातच यावर सगळ्यांचे एकमत झाले. मग काय, लगेच गाडी सुरू करून आम्ही खिदळत पुढे निघालो. जवळपास 150-200 मीटरवर जाऊन एका वळणावर मंगेशने गाडी थांबवली. जोपर्यंत हे वळण चालून पार करत नाही तोपर्यंत सचिनला गाडी दिसणे अशक्यच. म्हणजे खरंच आम्ही त्याला सोडून गेलो की काय असंच वाटावं. त्या वळणावर आम्ही सगळे गाडीतच मागे वळून पाठीमागच्या खिडकीतून घाबरलेला सचिन धावत पळत येण्याची वाट पाहू लागलो. 5 मिनिटे गेली, मग 10. इतका वेळ लागणार थोडीच. आता मजेऐवजी चिंता सतावू लागली. गंमत अंगाशी येते की काय असे वाटू लागले. या भयानक जंगलात अशा अपरात्री साप सुरळीपासून वाघ बिबट्यापर्यंत कोणीही असू शकतं. आपण त्याला सोडून यायला नको होतं असं वाटू लागलं. शेवटी आम्ही मंगेशला युटर्न घ्यायला लावलाच आणि गाडी उलट फिरवताच हेडलाईट्सने प्रकाशमान झालेल्या रस्त्यावरून हादरलेला सचिन गाडीच्या दिशेने धावत येताना दिसला. गाडीजवळ येताच त्याने जोरजोराने काचांवर थापा मारायला सुरुवात केली, जणू भूतच मागे लागले असावे. लगेचच दार उघडून त्याला आम्ही आत घेतलं. मंगेश शेजारी बसून तो धापा टाकू लागला. त्याला घामही फुटला होता. काय झालं? आमच्यापैकी 1-2 विचारलं, पण तो काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हता. थोड्या वेळाने श्वास काबूत आल्यावर सर्वात प्रथम त्याला त्या अंधारात सोडून आल्याबद्दल ज्या अर्वाच्य भाषेत त्याने आम्हा सगळ्यांचा पाणउतारा केला तो इथे देण्यासारखा नाही. पण हळूहळू त्याचा राग शांत झाला. मंगेशने गाडीही स्टार्ट केली. त्याला थोडा वेळ असंच राहू दे, मग आपोआपच सगळं सांगेल असं आम्ही ठरवलं. आता तरी सांगू का माझी गोष्ट? विजयने पुन्हा एकदा विचारलं. सांग ना, तुझ्या जिभेवर कोणी पाय ठेवलाय? सचिनने भडकून म्हटलं. म्हणजे तो नॉर्मलच आहे, फारसे काही विशेष झालेलं नाही याची खात्री आम्हाला पटली. विजय सांगू लागला. 50-60 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा तेव्हा आपल्याच वयाचे असतील. हा असा चांगला दणकट कोकणी गडी, चपळही तितकाच. त्यांना आयुष्यात एकच व्यसन होतं, पारद. त्यावेळी शिकारीवर आजच्या इतके निर्बंध नव्हते. खरं तर रानात वाढणाऱ्या हरणं, भेकरं, ससे यांच्यासारख्या चराऊ प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पारद आवश्यकच असायची. जंगली डुकरांचा उपद्रवही बराच असायचा. पावटे, काकड्यांचे मळे म्हणजे त्यांच्यासाठी मेजवानीच. सकाळी उठून रानात जावं तर भरलेल्या मळ्याचा पार चुथडा झालेला असायचा. नुकसान हाताबाहेर गेलं की गावकऱ्यांना माझ्या आजाची आठवण व्हायची. आजोबांकडे ठाशाची बंदूक होती. तिच्यात बंदुकीची दारू, छर्रे आणि चिंध्या ठासून भरल्या की बार काढायला तयार. पण हे छर्रे सावजाला एकाच ठिकाणी लागत नसत.
शिवाय एकदा का नेम चुकला की दुसरा बार ठासायलाही वेळ लागे. आजच्या गणिती भाषेत सांगायचं तर ठाशाच्या बंदुकीने पहिल्याच बारात शिकार साधायची शक्यता फक्त 3% होती. तरीही आजोबांनी त्या काळात 50 तरी रानडुकरं टिपली होती असे जुनी जाणती मंडळी सांगतात. तर गावात त्यावेळी एक भलतीच चर्चा रंगली होती. साधारण म्हशीच्या आकाराचा एक प्रचंड रानडुक्कर आसपासच्या रानात पाहिल्याचे काही लोकांनी सांगितले. सरपंचांच्या पडवीत पान तंबाखूचा तोबरा भरताना जेव्हा हा विषय निघाला तेव्हा आजोबा तिथेच होते. हादरलेल्या नाम्याने काय घडलं ते सविस्तर सांगितलं. काल सांच्याला भाजीसाठी वाल काढायला मलयेत गेलेलं. वाल काढ, मग थोड्या मिरच्या गोळा कर, एकान दुसरी काकडी मिळाली तर बघ, कुठं उचकटलेली वय बांध, असं करता करता अंधारून आलं तवा निघालू. नदीच्या वाटेनं डोक्यावर टोपली घेऊन येत होतो. तेव्हाच कर्दीच्या जालीपाठनं डुरकण्याचा आवाज ऐकू आला. मना वाटलं कुणाचा बैल राहिला बा मागं, म्हणून बघायला जालीपाठी गेलो तर तिथं हा रेड्यावाने माजलेला डुकर माझ्याकडेच बघत होता. मला कापरच फुटलं. टोपली तिथंच टाकून पळालो आणि घरला आलो. नाम्या, अरे तो गवारेडा असल, आजकाल येऊ लागलेत ते बी घाट उतरून, सरपंच म्हणाले. काय सरपंच, अख्खी हयात रानात राबण्यात गेली माझी बी. डुकार आणि गवारेडा यातला फरक बी कळना काय मला, नाम्याने नाराजीने म्हटले. पण लवकरच इतरही प्रत्यक्षदर्शी रोजच येऊन आपापल्या हकीकती सांगू लागले. मध काढायला रानात गेलेल्या काळू, बाब्या आणि शिरप्यावर तर त्याने चांगलाच हल्ला चढवला. आपल्या अणकुचीदार सुळ्यांनी शिरप्याला असा सोलला की अतिरक्तस्रावाने तो 2 दिवसातच गेला. त्याची जखमच त्या वराहाच्या आकाराची कल्पना देत होती. आता मात्र त्या प्रचंड आकाराच्या डुकराची गावावर भलतीच दहशत पसरली. त्याचे बरेचसे हल्ले हा अंधार पडू लागल्यावरच व्हायचे, म्हणून मग संध्याकाळी लवकर घरी परतायचं आणि सकाळी चांगलं उजाडल्यावरच कामासाठी बाहेर पडायचं असा अलिखित नियमच बनला. पण त्यामुळे रानातल्या हरणं, भेकरं, डुकरं, वांदरांना उतच आला. कुणाच्याच मळ्यात भाजीपाला शिल्लक राहत नव्हता. तांदळाची भाकरी चटणीसोबत गिळण्याचे दिवस आले. तेव्हा एक दिवस सरपंच, आजोबा आणि गावातल्या काही धाडसी मंडळींनी त्या महाकाय वराहाच्या पारधीचा बेत आखला. संध्याकाळी मशाली घेऊन बाहेर पडायचं. आजोबा, सरपंच आणि निवडक मंडळी जाळीत जाऊन दबा धरतील आणि हाकारे रान काढतील अशी नेहमीचीच योजना होती. हाकारे रानात शिरून आरडाओरडा करून श्वापदाला आपल्या लपण्याची जागा सोडून बाहेर पडण्यास प्रवृत्त करतात. साधारण अडीअडचणीच्या जागा सोडून सहज वाटेने धूम ठोकण्याकडे प्राण्यांचा कळ असतो. बार चुकला आणि त्या चवताळलेल्या श्वापदाने आपल्याच दिशेने मुसंडी मारली तर मात्र काही खरे नाही. आपल्या चिंधड्या घेऊनच बाकीच्यांना गावी परतावे लागेल हे निश्चित. प्रथमच आजोबांचेही हात नकळत थरथरू लागले होते. इतक्यातच हाकाऱ्यांनी आपले काम सुरू केले. आरडाओरडा, कुकारे, ढोलांचा घुमणारा आवाज यांनी रानाची शांतता भंग पावली. पेंगणारी पाखरं घरटी सोडून उडाली आणि कर्कश ओरडून गोंधळात भर टाकू लागली. मशालींच्या उजेडात रानवाटा उजळल्या. गच्च जाळीतून लपलेली भेकरे, ससे टुनटुन उड्या मारत आजूबाजूने जाऊ लागली. इतर कुठलाही दिवस असता तर यातला एक तरी सावज टिपून वाडीला तिखटाची मेजवानी घालता आली असती. पण त्या रात्री माझ्या आजाच्या बंदुकीतला एकुलता एक बार हा त्या राक्षसी डुकराच्या काळजाचा वेध घेण्यासाठीच राखून ठेवलेला होता. तास झाला, 2 तास झाले. हाकाऱ्यांची शक्ती आणि उत्साह ओहोटीला लागले असतानाच रान एका भयानक डुरकण्याने हादरून गेले. हा तोच असणार. पाठोपाठ त्यांच्या नाकातून बाहेर पडणारे रागीट हुंकारही अंधारात घुमू लागले. हाकाऱ्यांची तंतरली. जो तो वाट फुटेल तिथे पळू लागला. चवताळलेल्या डुकराने दिसेल त्याला सुळ्यांवर घेऊन उचलून फेकायला सुरुवात केली. विव्हळणे, ओरडणे आणि किंकाळ्यांनी रानातील बिबळेही घाबरले असतील. अंधारातून अचानक कुठून तो येईल आणि आपली अंतराळी पंतराळी करून उडवून देईल हे कळेना. जीव मुठीत धरून वाचलेले लोक श्वास रोखून इथे तिथे लपले. तेव्हा आजोबा बाकीच्यांना मागेच सोडून बंदूक सावरत जाळीतून बाहेर पडले. दाजी नको, थांबा, सरपंच मागून दबक्या आवाजात म्हणाले.
पण त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. रानभर घुमणाऱ्या हुंकाराच्या दिशेने त्यांची पावलं चालू लागली. लवकरच ते त्या श्वापदाच्या जवळ पोचले. तो महाकाय जीव पाठमोरा नुकत्याच त्याच्या तावडीत सापडलेल्या नाम्याच्या शरीराची आपल्या धारदार सुळ्यांनी चाळण करीत होता. पाठीमागून बार उडवून काही उपयोगच नव्हता. त्याने त्या श्वापदाला जखम होऊन तो आणखी बिथरणार. आजोबांना त्याच्या काळजाचा नेम घ्यायचा होता. त्यांनी जवळच पडलेल्या वाळक्या काटक्यांवर मुद्दामच पाय ठेवला. कट कट असा आवाज झाल्याबरोबर ते महाकाय धूळ आता रक्ताळलेल्या सुळ्यांनी आणि उग्र भयप्रद डोळ्यांनी आजोबांकडेच पाहू लागलं. त्याने पुढच्या पायाने माती उकरली. एक जोरदार हुंकार सोडला. माती उडाली आणि त्याबरोबर अवजड मालगाडीप्रमाणे सुसाट वेगाने ते भयानक मरण आजोबांच्या दिशेनेच धावू लागलं. त्याच्या कानशिलामागे नेम धरायचा. तोही क्षणभरातच. चुकला तर सरळ स्वर्गच. आजोबांनी बंदूक सरळ केली. आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा किंवा शेवटचा बार उडवला. ठिणग्या उडवत छर्रे त्याच्या कानशिला जवळून गेले आणि पाठीला लागले. त्याला जखम झाली. तो भेलकांडला, पण बार वर्मी लागला नव्हता. तो पुन्हा उठला. आजोबांकडे दुसरा बार भरण्याइतका वेळच नव्हता. जीव वाचवण्याचा प्रयत्न तरी करूया म्हणून ते पळू लागले. जखमी श्वापद त्यांना फाडण्यासाठी आता चवताळून मागे लागलेलं. आणि पळता पळता आजोबा ओढ्यावर आले. मागे ओढा बारमाही वाहणारा आणि समोर ते रक्ताने माखलेलं अजस्त्र रानडुक्कर त्यांच्याच दिशेने येणारं. आजोबांनी सरळ ती बंदूकच त्याच्या मस्तकात हाणली आणि तेवढ्या निमिषभरातच ओढ्यात उडी टाकली. कंबरभर पाण्यात उभे राहिले. कठड्यावरून ते प्रचंड धूळ त्यांना वाकून पाहू लागलं. सावज आणि शिकारी यांच्या भूमिकेची अदलाबदल झाली होती. त्यांनी एकमेकांना रोखून पाहिलं आणि अचानक आजोबांना काहीतरी जाणवलं. तो साधासुधा रानडुक्कर नव्हता. तो तर रानपुरुषच असावा. वराहाचं रूप घेऊन आलेला, माणसांवर रागावलेला. त्याची दहशत ही माणसाला आपल्या मर्यादेत राहा, जंगलावर अतिक्रमण करू नको हे सांगण्यासाठी होती. तो शिक्षा देण्यासाठी आला होता, सूड उगवायला नव्हे. आपलंच चुकलं. रानात वाढणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम माणसाचं. मग पृथ्वीवर अफाट वाढणाऱ्या मनुष्य जातीवर वचक कोणी ठेवायचा? हे जंगल, नद्या, डोंगर सगळं आपल्या बापाची जहागीर असल्यासारखं का वागतो माणूस? त्या वराहाच्या रोखलेल्या नजरेत हाच प्रश्न होता. आजोबांनी हात जोडले. पाण्यात गुडघे टेकून वाकून शरणागती पत्करली. त्याने 1-2 हिंस्त्र कुसासे सोडले. जणू सांगत असावा, माणसानेही आपल्या लायकीतच राहावं. सृष्टीचा, निसर्गाचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. तो मी आहेच. मग एकाएकी तो विष्णूचा 3रा अवतार माघारी फिरला. वाचलेल्या मुठभर लोकांसह आजोबा गावी परतले. त्या दिवसापासून आजोबांनी पारद सोडली ती सोडलीच. बंदूक दिवाणखान्यातील भिंतीवर सजावटीपुरती उरली. गावानेही पारधीवर पूर्णतः बंदी टाकली. रानात जाऊन झाडं तोडणं वगैरे बंद केलं. त्या दिवसापासून तो अजस्त्र रानडुक्करही पुन्हा दिसला नाही. लोक म्हणतात आजोबांच्या गोळीने तो घायाळ झाला आणि नंतर जखमा चिघळून मेला असावा. पण फक्त आजोबांना ठाऊक होतं की ती गोळी त्या श्वापदाला फक्त घासून गेली होती. त्याला खरचटण्यापलीकडे विशेष जखम झाली नव्हती. तो ताकीद द्यायला आला होता आणि आपलं पाऊल वाकडं पडलं तर कदाचित तो पुन्हा येईल. विजयची गोष्टही संपली. गाडीने एक वळण घेतलं. वेग मंदावला. आम्ही आमच्या कॅम्पिंगच्या ठिकाणी पोचलो होतो.